भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत. मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात फडणवीस साहेब ऐका की जरा ऐका. भारतातील चौकशी यंत्रणांवरती सर्व भारतीयांचा अगदी पुरेपूर विश्वास आहे, पण त्या चौकशी यंत्रणा तुमच्या हातामध्ये आहेत म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, असं शिंदे साहेबांचं मत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून तसं दिसतंय म्हणून मी म्हटलं. बरं, मला एक गोष्ट सांगा साहेब, जर अपघात झाला, एवढ्या चौकशी यंत्रणा फास्ट येतं, तर एवढे दिवस का लागतंय सत्य बाहेर यायला? बरं, सामान्य जनतेच्या मनामध्ये 100% प्रश्न निर्माण झालाय, ती शंका उपस्थित केल्यानंतर तुम्हाला मिरच्या का झोंबतात? बरं, तुम्ही याच व्हिडिओमध्ये म्हणताय की चौकशी यंत्रणांवरती कोणताही अविश्वास दाखवू नका, आणि तुम्ही थोडं पुढे गेलं की म्हणताय, काय म्हणताय की शंका उपस्थित करणं काय गैर नाही. हो, काय बोलावं? बरं, कोण राजकारण करतंय? या महाराष्ट्र राज्यातील एक रिस्पेक्टेड पॉलिटिशियन विमान अपघातामध्ये वारले, विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्या मृत्यूची चौकशी योग्यरित्या होऊन सामान्य जनतेला त्याचं सत्य कळायला पाहिजे, त्याची मागणी करणं म्हणजे राजकारण करणं का हो? बरं, सगळंच तुम्हाला कळतं का? सगळं तुम्हालाच माहित असतं का? बरं, डीजी सेफ्टी नसतं, ते डीजीसीए असतं. बरं, ठीक आहे, मान्य, सगळं मान्य, आम्हाला तपास यंत्रणांवरती 100% विश्वास आहे, पण त्या तपास यंत्रणा चालवतायत तुम्ही, आणि महाराष्ट्रातील जनतेला तुमच्यावरतीच विश्वास नाहीये. आणि विश्वास सांगून दाखवायचा नसतो, विश्वास हा कमवायचा असतो. फडणवीस साहेब, हेच तुम्ही विसरताय. महाराष्ट्रातील कोणत्याच माणसाचा तुमच्यावर तरी निदान विश्वास नाहीये, आणि त्यातल्या त्यात शिंदे साहेबांचा चेहराच सांगतोय की शिंदे साहेब पण म्हणतायत या माणसावर विश्वास ठेवू नका.